आमची खरंच जिरली आता. हा आमचा पहिला आणि शेवटचा फूड ब्लॉग आहे. यानंतर आम्ही फूड ब्लॉगिंग करणार नाही आहे. आमची जिरली. हे सर्वांना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज 6 जून आहे आणि 6 जूनच्या निमित्ताने आम्ही आज आमची ट्रेकिंग चालू करणार होतो. जे आम्ही ट्रेकिंगचे व्लॉग बनवणार होतो. पण सध्या मान्सूनची अजून सुरुवात नाही झाली, त्यामुळे आम्ही तो प्लॅन थोडासा स्किप केला आहे आणि आज आम्ही करणार आहोत फूड ब्लॉगिंग. तर हा माझा मित्र आहे नाग्या आणि आम्ही दोघं सोबत ट्रेकिंग चालू करणार आहे. पण आज ट्रेकिंग नाही करणार, त्यामुळे आम्ही आज फूड ब्लॉगिंग करणार आहे. तर हा विदर्भातला आहे, बुलढाण्यातला, आणि मी पुण्यातला आहे. आणि पुणे म्हटल्यावरती 2 गोष्टी खूप फेमस आहेत. एक तर तुम्ही मागं बघू शकता श्रीमंत दगडूशेठ हलवाई, आणि दुसरी म्हणजे मिसळ. तर व्लॉग चालू करण्याआधी आम्ही घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन आणि पटापट निघालो आमच्या पहिल्या मिसळकडे, बेडेकर मिसळ, जी मंदिरापासून एक 900 ते 1000 मीटरच्याच अंतरावरती. तर आम्ही सकाळी 9 वाजता त्या ठिकाणी पोहोचलो आणि 9 वाजताच्या मानाने सुद्धा ते भरपूर गर्दी होती. आणि ह्या मिसळची एक खास बात अशी आहे की ह्या मिसळमध्ये पाव येत नाही. या मिसळमध्ये ती लोक ब्रेड सर्व करतात आपल्याला. तर आम्ही बेडेकर मिसळला गेलो 8:30च्या दरम्यान. तर तिथं सकाळी भरपूर गर्दी होती आणि बहुतेकदा पुण्यातल्या लोकांना गोड आवडत असेल, कारण की मला तर ती थोडी गोडच लागली मिसळ. आणि ॲज अ विदर्भियन मला ती आमच्याकडे जास्त करून तर तिखटच खाता. तर मला काही एवढी चांगली वाटली नाही ती. मी तिला 10 पैकी 5ची रेटिंग देऊ शकतो. तर बेडेकर मिसळवरती ताव मारून झाल्यावरती आम्ही पोहोचलो होतो टिळक रोडला. टिळक रोडला बाप्पा मिसळ म्हणून एक फेमस मिसळ आहे. त्या ठिकाणी सकाळी एवढी गर्दी नव्हती, परंतु तिथलं जे आतमधलं ॲम्बियन्स होतं ते खूप छान होतं. ते आम्हाला खूप आवडलं, त्यासाठी आम्ही 10 पैकी 10 मार्क देऊ त्यांना. तर हे जे बाप्पा मिसळ आहे ते इथल्या एका बनी चाव मिसळ म्हणूनसाठी खूप फेमस आहे, परंतु आम्ही ती घेतली नाही. आम्ही नॉर्मलच मिसळ घेतली रिव्ह्यू करण्यासाठी. आणि इथल्या मिसळमध्ये आम्हाला एक युनिक गोष्ट आढळली की इथे मटकीऐवजी त्यांनी मूग टाकलेले होते मिसळमध्ये. तर बेडेकर झाल्याच्या नंतर आम्ही बाप्पा मिसळला गेलो. बाप्पा मिसळ बेडेकरपासून 900 मीटरच्या अंतरावर होते, जास्त तर नाही. तुम्ही चालतही जाऊ शकता. आणि ती टिळक रोडपाशी आहे. तर आम्ही तिथे पोहोचल्यावर तिथे जेव्हा ऑर्डर दिली तर तिथे सहसा तर एवढी काही गर्दी नव्हती. तर तिथे मटकी मिसळमध्ये मटकी तर नव्हती, मूग होता. तर मग ती पण बरी मिसळ होती. मी तिला 10 पैकी 6ची रेटिंग देईन. तर आम्ही येऊन पोचलो आहे पुण्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या मिसळमध्ये, जे काटाकीर मिसळ. काटाकीरच्या तशा खूप साऱ्या ब्रांच आहे पुण्यामध्ये, पण आम्ही त्यांची जी मेन ब्रांच आहे प्रभात रोडची त्या ठिकाणी आलो होतो. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला बुकिंग मिळाली नाही. आम्हाला अशा प्रकारे तिथे जाऊन कुपन घ्यावं लागलं. आणि ते कुपन घेतल्यानंतर तुम्हाला एक नंबर मिळतो आणि मग तुमचा नंबर पुकारला की मग तुम्हाला टेबलवरती बसून मिसळ येते तिथे. तर काटाकीर ही तिथली तिखट मिसळसाठी खूप फेमस आहे. तिथं मीडियम आणि कमी स्पायसी आणि स्पायसी अशा 3 मिसळ मिळतात. तर आम्ही रिव्ह्यू करण्यासाठी एकदम स्पायसी मिसळ घेतली होती. बाप्पा मिसळ खाल्ल्याच्या नंतर आम्ही नंतर प्रभात रोडला गेलो, काटाकीर म्हणून मिसळ. तर ती मिसळ मला चांगली वाटली, कारण की तिथलं बसण्याची सोय, तिथली सर्विस बऱ्यापैकी चांगलं आहे. ते मिसळ ऑर्डर केली ती, स्पायसी मिसळ ऑर्डर केली ती.
तर मला ती बऱ्यापैकी तिखट लागली, चांगली तिखट लागली. तर मी तिला 10पैकी 8ची रेटिंग देईल. कारण की ती आधीची जी 2 मी मिसळ ट्राय केल्या त्यापैकी ही जास्त तिखट होते. तर आपल्या पुण्यातल्या 3 मिसळ झाल्यात, बेडेकर, बाप्पा मिसळ आणि काटाकीर आपण ट्राय केली. तर ह्याला काटाकीरची जास्त आवडली, कारण की तिकडची जरा तिखट असते आणि ह्यांना तिखट जास्त आवडतं विदर्भातल्या लोकांना. त्यामुळे आता बघू, आता आपण पिंपरी चिंचवडमधल्या 3 मिसळ ट्राय करणार आहे. तर पहिली तर निसर्ग मिसळ, जी डी वाय पाटील कॉलेजच्या जवळ आहे. आणि त्यानंतर आपण ट्राय करणार आहे दे धक्का मिसळ. आणि तिसरी जी मिसळ आपण ट्राय करणार आहे ती नेवाळी मिसळ. त्या तिन्ही मिसळ जरा तिखट आहेत. त्यातली जी दे धक्का आहे ती थोडी कोल्हापुरी स्टाईल आहे. आपण पुणेरी ट्राय केली, PCMCवाली ट्राय केली, मग एक कोल्हापुरीसुद्धा ठेवली त्याच्यामध्ये. मग आपण बघू आता याला. या पुण्यातल्या मिसळला तर ह्यांनी मॅक्सिमम 8 रेटिंग दिली आहे. आता PCMCमधल्या मिसळला बघू आता किती रेटिंग देतो आहे. PCMCमधल्या 3ही मिसळ आपण ट्राय केल्या आणि त्याचा जो रिव्ह्यू आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळेल. तर तुम्ही आता पाहू शकता की जी निसर्ग मिसळ आहे ती PCMCमधली सगळ्यात फेमस मिसळ आहे. तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये भरपूर ठिकाणी पाहायला मिळेल निसर्ग मिसळबद्दल. तर ती आम्ही सर्वात पहिल्यांदा ट्राय केली. तर PCMCमधली दुसरी मिसळ जी आम्ही ट्राय केली ती होती नेवाळी मिसळ. ही मिसळ तुम्हाला रस्त्यावरनं दिसत नाही तरीसुद्धा ह्या मिसळला खूप गर्दी होती. हीच तिखट वाटते मला सगळ्यात जास्त. तर आपण आपल्या शेवटच्या मिसळ स्पॉटला पोहोचले, दे धक्का मिसळ. एल्प्रो मॉलपासून तुम्ही थोडंसं पुढं आले की तुम्हाला ही मिसळ स्पॉट दिसेल. तर ही थोडीशी कोल्हापुरी स्टाईल झटका मिसळ होती, म्हणून आम्ही या मिसळला एक ट्राय दिला. तर आम्ही जेव्हा काटाकीरला गेलो होतो तेव्हा तिथं खूप साऱ्या सेलिब्रिटी लोकांचे फोटो होते. तसंच दे धक्का मिसळलासुद्धा एका सेलिब्रिटीचा फोटो होता. तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला झूम करून दाखवतो. अरुण गवळी उर्फ डॅडी यांचा इथं फोटो आहे. तर आम्ही सकाळी 8:30 वाजता चालू केली होती फूड ब्लॉगिंग आणि आता 2 वाजता आमच्या 6 मिसळ ट्राय करून झाल्यात आणि आमची खरंच जिरली आता. हा आमचा पहिला आणि शेवटचा फूड ब्लॉग आहे. यानंतर आम्ही फूड ब्लॉगिंग करणार नाही आहे, कारण की जे लोक फूड ब्लॉगिंग करतात त्यांना खरंच मानलं पाहिजे. कारण आम्ही 6 मिसळ खाल्ल्यात आणि 6 मिसळनंतर आता महिनाभर जर कोणी मिसळ खा म्हटलं तरी आमची इच्छा होणार नाही. फुल वाट लागली भावांनो, फुल वाट लागली. तर आता जे आपण PCMCमधल्या 3 मिसळ ट्राय केल्या, त्यातली पहिली होती DY पाटील समोरची निसर्ग मिसळ. त्यानंतर आपण चिंचवड गावातली नेवाळी मिसळ ट्राय केली आणि शेवटी आपण जे एल्प्रो मॉलच्या जवळ आहे दे धक्कावाली मिसळ ट्राय केली. तर 3 मिसळपैकी तुला कुठली मिसळ आवडली? ॲज अ विदर्भियन मी तुम्हाला नेवाळी मिसळ सजेस्ट करेल. ती तिखट पण आहे आणि एक नंबर मिसळ आहे. आणि निसर्गाला किती देशील 10 पैकी? निसर्गाला मी 7 तर देईल. आणि नेवाळीला मी 10 पैकी 10 देईल, कारण की ती तिखट आहे आणि आमच्या इकडे असंच असतं, असंच तिखट आम्ही याच प्रमाणात खातो. तर मला चांगली वाटली ती. आणि जे आपण एकमेव मिसळ कोल्हापुरी स्टाईलची मिसळ ट्राय केली, हो दे धक्का, ती पण बढिया मिसळ आहे. तिला मी 9 तरी देईल. ती पण मला भारी वाटली. मग तुला PCMCमधलं मिसळ जास्त आवडलं की पुण्यातले? जर टेस्टनुसार बघितलं तर तिखटेच्या प्रमाणे तर PCMCमधलं एक नंबर आहे मिसळ. आणि जर
ॲज इट इज जर पुणेकरांच्या आवडीने बघितलं तर PMC मानल्या पाहिजे, कारण की त्या थोड्या गोड पण म्हणजे त्यांचं आवड थोडी गोड खाण्याची आहे. म्हणजे थोडक्यात कसं आहे की जे पुण्यातले लोक आहेत त्यांना तिखट कमी आवडतं, त्यामुळे त्यांच्या मनाने पुण्यातल्या मिसळ ह्या चांगल्या आहेत. पण ॲज अ विदर्भातला व्यक्ती म्हणून यांना तिखट खायची जास्त सवय आहे, त्यामुळे ह्याला ज्या तिखट मिसळ होत्या ज्या PCMCकडच्या होत्या त्या जास्त आवडल्या. तर आम्ही 6 मिसळ ट्राय केल्यात. बेडेकर, बाप्पा मिसळ, त्यानंतर काटाकीर, निसर्ग आणि येवले नेवाळी मिसळ आणि शेवटची आम्ही देधाका मिसळ ट्राय केली. तर आमच्याकडनं चुकून एखादी पुण्यामधली किंवा पिंपरी चिंचवडमधली एखादी फेमस मिसळ जर सुटली असेल तर आम्हाला सांगा, आम्ही त्याचा एक स्पेशली वेगळा रिव्ह्यू करू. पण आत्ता पुरत्या तरी या 6 मिसळ यापेक्षा एक पण मिसळ आम्ही जास्त खाऊ नाही शकत आता. 1 महिन्यानंतर सांगा. आणि आता इथून पुढचे जे आमचे व्लॉग असणार आहे ते प्रॉपर ट्रेकिंगचे व्लॉग असणार आहेत. म्हणजे आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन तिथले जे हिडन जेम्स आहेत, म्हणजे अशा जागा ज्या लोकांना माहीत नाही अशा जागा आम्ही ट्राय करणार आहे. तर फूड ब्लॉगसुद्धा आम्ही करत राहू जर त्याला जर चांगला प्रतिसाद मिळाला तुमच्याकडनं तर. पण सध्या तरी फूड ब्लॉगला फुल स्टॉप आहे, कारण आमची खरंच जिरली आता. तर आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ आपण ट्राय करू की आपण जर पाऊस पडला तर ट्रेकिंगचा व्हिडिओ आपण ट्राय करू. आणि आमचे जर कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर एकदा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि तुम्ही कमेंट करा की तुमची असापैकी कुठली मिसळ फेवरेट होती, आणि एखादी मिसळ जी आमच्याकडनं राहून गेली आहे त्याच्याबद्दल सुद्धा कमेंटमध्ये सांगा की ती तुमची फेवरेट मिसळ आहे, ती सुद्धा आम्ही जाऊन ट्राय करू. धन्यवाद. बाय गाईज.